हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज पण आपण आहे ना श्रावण स्पेशल मस्त अशी उपवासाची रेसिपी शेअर करत आहोत। ते आहे मस्तपैकी हिरवा बटाट्याचा रस्सा। अगदी झटपट होणार आहे, साधा सोपा आहे, दिसायला अगदी सुंदर दिसतो आणि चवीला तर एकदम उत्तम आहे। आपण परवाच आहे ना सोमवारी उपवासाचा डोसा आणि चटणी शेअर केली होती। त्याची लिंक तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा आधीचे पण व्हिडिओची लिंक्स देते मी, ज्या उपवासाच्या आहेत त्या। तर हा जो रस्सा आहे तुम्ही त्या डोस्याबरोबर खाल्ला तरी सुंदर लागतो। इवन अदरवाइज साधी आपण आहे ना मिठातली वरई केली किंवा भाकरी केली, खिचडी केली, याबरोबर सुद्धा सुंदर लागतं बरं का। नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। 3, 2, 1 श्रावण विशेष आपण आहे ना उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत। त्यासाठी आपण आहे ना 3 मोठे बटाटे घेतलेत। आता आपण हे बटाटे 3 ते 4 शिट्ट्या करून छान उकडून घेऊया। भाजीसाठी आपण आहे ना बटाटे उकडून घेतलेले, ते आता सोलूयात आणि चिरून घेऊयात। बटाटे आपण सगळे आहे ना चिरून घेतलेले आहेत। भाजीसाठी आपण आहे ना एक वाटण करणार आहोत। त्यासाठी एक छोटा मिक्सर घेतलाय। अर्धी वाटी आपण आहे ना आपले जे फ्रेश कोकोनट असतं, नारळ असतो, त्याचे काप केलेले आहेत। भाजी आपण थोडीशी झणझणीत करणार आहोत, त्या पद्धतीने मी थोडी जास्त मिरची घेतलेली आहे। मोठा आल्याचा तुकडा घेतलाय, त्याचे असे तुकडे करून घेतलेत छोटे। भाजी मिळून येण्यासाठी आपण 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट असतो ना, तो घेतलाय। भरपूर अशी आहे ना कोथिंबीर घेतली आहे आणि त्याच्या काड्या सुद्धा घेतलेल्या आहेत, कारण काय होतं ग्रेव्हीमध्ये आहे ना कसं आहे की काड्यांचे ना चव पण खूप छान लागते यासाठी। आता थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट करून घेऊया। इतकं सुंदर आपलं आहे ना वाटण तयार झालेलं आहे आणि छान असं मिळून आलेलं आहे। आता आपण आहे ना भाजी करायला घेऊया। भाजीसाठी आपण आहे ना कढई तापवायला ठेवलेली आहे बारीक गॅसवर। त्यात आता 1 चमचा आपण तूप घालणार आहे। ही भाजी जी आहे ना ती फक्त आपण आहे ना 1 चमचा तुपात करणार आहोत। तूप चांगलं तापल्यावर अर्धा चमचा जिरे। जिरे चांगले फुलले की आपण जे वाटण केलंय ते आता बारीक गॅसवर आहे ना आपण हे वाटण परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत। 1-3 मिनिटं झालेली आहेत आणि हे जे वाटण आहे ते असं एकत्र मिळून आलेले आहे किंवा मग तेल पण सुटतं। जर तेल सुटलेलं जर नाही लक्षात आलं तर असं मिळून पण येतं हे वाटण। यातनं तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ। आता मिक्स करून घेऊया। आता आपण उकडलेले बटाटे जे आपण चिरून घेतले होते ना ते घालून घेऊया। या वाटणामध्ये हे जे बटाटे आहेत ते मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं ना की काय करायचंय, अंदाजे 1.5 ते 2 वाट्या आहे ना गरम पाणी घालून घ्यायचंय। आता काय करायचं, मिक्स करायचं आणि छानपैकी आहे ना लो फ्लेमवर आहे ना ही भाजी उकळायची। आपण आहे ना गरम पाणी का घातलंय माहितीये का, की या भाजीला छानपैकी तवंग सुटेल। एकतर काय होतं की आपण तूप घातलेला आहे, तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये, पण ना खोबरं आणि दाण्यामध्ये ना नॅचरलीच आहे ना तेल असतं, सो ते सुटतं आणि छान तवंग येतो ह्याला। आपल्याला उकळी काढून घ्यायची, त्यासाठी लो फ्लेमवर आपण झाकण ठेवून घेऊयात 3 ते 4 मिनिटं। 4 मिनिटं झालेली आहेत। येस, मस्त उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि छानपैकी तवंगही येतोय। आता इकडे ना आपण आहे ना मीडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही केलेली आहे। ही जी भाजी आहे तुम्ही ना छान आपली जी मिठाची वरई असते किंवा उपवासाची भाकरी वगैरे असते ना त्याबरोबर ते इतकी सुंदर लागते, किंवा अगदी साधी खिचडी म्हणलं ना त्याच्याबरोबर सुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते। आपल्या भाजीला उकळी आलेली आहे, आपण गॅस बंद करून ती सर्व करून घेऊया। फ्रेंड्स, श्रावण स्पेशल मस्त असा झणझणीत आणि चटपटीत उपवासाचा बटाट्याचा रस्सा तयार आहे आणि आपण तो गरमागरम सर्व करून घेतलाय।